चला लेक्चरला सुरुवात करूया। महाराष्ट्राचा प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ बघा किती भव्य आहे। चला तर हा चित्ररथ कशावर आधारित होता? तर जिजामाता आणि बाल शिवबा यांच्यावर आधारित होता महाराष्ट्राचा चित्ररथ, ज्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे। प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे। जिजाऊ आणि बाल शिवबा यांचा देखावा रंगीत तालीम सादर। जिजाऊ आणि बाल शिवबा। चला तर नेक्स्ट बघूया महाराष्ट्र आणि त्यांचे आतापर्यंतचे चित्ररथ जे पारितोषिक मिळाले आहे। 1980 साली शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास पहिल्यांदा अव्वल पारितोषिक मिळाले। तर कोणत्या वर्षी म्हणजे पहिलं पारितोषिक मिळालं? 1980 साली। तर कशावर आधारित होता तो चित्ररथ? शिवराज्याभिषेक या विषयावर चित्ररथास पहिल्यांदा अव्वल पारितोषिक मिळाले। 2022 साली कोणता होता? जैवविविधता व राज्य मानके याच्यावर पहिला क्रमांक मिळाला। कोणत्या वर्षी कोणता क्रमांक मिळाला? जोड्या लावा येऊ शकते किंवा आपल्याला एक सेपरेट क्वेश्चन पण देऊ शकतात, त्याच्यामुळे नक्की वाचा आणि लक्षात ठेवा। 2023 साली 3.5 शक्तिपीठे, 2023चं 3.5 शक्तिपीठे, 2022चं जैवविविधता व राज्य मानके ज्याला पहिला क्रमांक मिळाला, आणि 2023 साली 3.5 शक्तिपीठे दुसरा क्रमांक, आणि त्रिशक्तीचा जागर। 1980 साली शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास पहिला पारितोषिक, आणि आता 2024 साली पहिला पारितोषिक मिळालंय तो शिवबा आणि जिजामाता बाल शिवाजी या चित्ररथास 2024 साली। तर नक्की लक्षात ठेवा, ही लेटेस्ट चालू घडामोडीवरील माहिती आहे, जे प्रत्येक एक्झामसाठी आवश्यक आहे आणि येतातच। चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया। ऑक्सफर्ड डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द वर्ल्ड ऑफ द इयर 2023 म्हणून जाहीर केलाय? तर कोणता शब्द जाहीर केलाय? रिज, RIZZ रिज। INS इम्फाळ चे राष्ट्रार्पण कुणाच्या हस्ते करण्यात आले? तर कुणाच्या हस्ते करण्यात आले? राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले। INS इम्फाळ ही कोणत्या श्रेणीतील 4 विनाशिकांपैकी तिसरी आहे? तर विशाखापट्टणम या श्रेणीतील। आन्सर दिले आहे, लगेच वाचून दाखवते मी, आणि तुम्ही माझं लेक्चर संपलं की परत वाचत चला, जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल आणि तुमचे पाठ होऊन जाईल आन्सर आणि प्रश्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक यूट्यूब वाहिनीचे पेक्षा अधिक सदस्य झाल्याने ते जगातील अन्य नेत्यांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे। तर किती सदस्य झाले यूट्यूब वाहिनीचे? 2 कोटी सदस्य झाले, तेही पर्सनल वैयक्तिक, त्याच्यामुळे ते अन्य जगातील नेत्यांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे। जगातील सर्वात महागडे चलन, तर सर्वात महागडे चलन कोणते? 1 नंबर आहे कुवेती दिनार, 2 नंबर आहे बहरीनी दिनार, 3 नंबर आहे ओमानी रियाल, 4 नंबर आहे जॉर्डन दिनार, आणि 5 नंबर आहे पाऊंड स्टर्लिंग। हे 5 जे चलन आहेत ते जगात सर्वात महाग आहे, जे रुपया डॉलर याच्यापेक्षा पण 1 नंबरवर आहे। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे 5 महागडे चलन आहेत: कुवेती दिनार, बहरीनी दिनार, ओमानी रियाल, जॉर्डन दिनार, पाऊंड स्टर्लिंग। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुजरात राज्यातील कच्ची खारेक खजुराला GI टॅग दर्जा मिळाला आहे। तर कुठल्या कच्ची खारेक खजुराला GI टॅग दर्जा मिळाला आहे? तर गुजरात राज्याचा। आणि गुजरात राज्यातील कोणत्या खजुराला GI टॅग मिळाला आहे? तर कच्ची खारेक खजुराला। आणि सध्या लेटेस्ट
गुजरातमधील GI टॅग कोणत्या राज्यातील खारेकला मिळाला आहे? तर गुजरात राज्याच्या. असे क्वेश्चन घुमून फिरून होतात तयार. त्याच्यामुळे तुम्ही नक्की आपल्याच मनात क्वेश्चन तयार करून ॲन्सर देत चला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वरिष्ठ IPS अधिकारी दलजीत सिंग यांची सशस्त्र सीमा बल SSB चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर कोणाची SSB सशस्त्र सीमा बल चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर दलजीत सिंग यांची. तर ते काय होते, त्यांचा पेशा काय होता? तर ते आधीपासून कोणत्या याच्यात होते डिपार्टमेंटमध्ये? तर वरिष्ठ IPS अधिकारी होते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन, अरुणाचल प्रदेश राज्यात नुकताच पक्का पांगा हॉर्नबिल फेस्टिवल आयोजित करण्यात आला. तर कोणत्या राज्यात करण्यात आला आयोजित पक्का पांगा हॉर्नबिल फेस्टिवल? तर अरुणाचल प्रदेश राज्यात. असा पण क्वेश्चन येतो, अरुणाचल प्रदेश राज्यात कोणता फेस्टिवल नुकताच आयोजित करण्यात आला? तर पक्का पांगा हॉर्नबिल फेस्टिवल. त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. झेलम परांजपे या प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना होत्या. तर झेलम परांजपे या प्रसिद्ध काय होते? कोणत्या राज्याच्या नृत्यांगना होते? ओडिशा होत्या, ओडिशी राज्याच्या. आणि त्या काय करत होत्या? तर नृत्य करत होत्या. त्यांचं नाव काय होतं? तर झेलम परांजपे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाल लैंगिक अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी उभारण्यात येणारे पोक्सो न्यायालय राज्यातील पहिले न्यायालय असणार आहे. तर पोक्सो न्यायालय राज्यातील पहिले न्यायालय कशासाठी चालविण्यात येणार आहे? कोणते खटले त्यात चालवण्यात येणार आहे? तर बाल लैंगिक खटले त्यात चालविण्यात येणार आहे. आणि ते राज्यातील पहिले न्यायालय ठरणार आहे, पोक्सो न्यायालय. खेलो इंडिया युथ गेम 2024 6वी आवृत्ती चेन्नईमध्ये सुरू झाली. तर कितवी आवृत्ती आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2024 ही 6वी आवृत्ती आहे. आणि ती कुठे सुरू झाली आहे? तर चेन्नईमध्ये झाली आहे. चला, असे छोटे छोटे क्वेश्चन आहे, पण त्याच्यावर प्रश्न येतात. जपानचे मून मिशन स्नायपर चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहे. तर कोणत्या देशाचे मून मिशन स्नायपर चंद्रावर यशस्वीपणे उतरले? तर जपानी देशाचे. टेनिसपटू नोवाक जोकोविचची विक्रमी 8व्यांदा बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. तर कोणाची झाली आहे निवड? टेनिसपटू नोवाक जोकोविच यांची. कितव्यांदा झाली आहे? विक्रमी 8व्यांदा निवड त्याचीच झाली आहे, 8 वेळा. आणि त्याला काय म्हणून निवड झाली? बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवड झाली. तर कोणाच झाली? नोवाक जोकोविच यांची. बघा, इथे घुमून फिरून क्वेश्चन कसे देतात. प्रत्येक एक्झामला क्वेश्चन असतात, पण तेच वेगवेगळ्या पद्धतीने फिरून आपल्याला एकच क्वेश्चन विचारलेला असतो. फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार कुवेती दिनार हे जगातील सर्वात मजबूत चलन बनले आहे. फर्स्ट नंबरवर होतं कुवेती दिनार. बघा, त्याच्यावरच हा क्वेश्चन परत आला आहे. मजबूत चलन म्हणजे सगळ्यात फर्स्ट नंबरवर आहे कुवेती दिनार. एक कुवेती दिनार म्हणजे 267 रुपये. 267 रुपये जेव्हा आपले रुपयाचे होईल, तेव्हा एक कुवेती दिनार एवढे रुपये आपले होणार. आणि एक कुवेती दिनार म्हणजे 3.25 डॉलर. म्हणजे डॉलरला पण बघा किती म्हणजे त्याचं प्रमाण मोठं आहे. एक कुवेती दिनारसाठी आपल्याला किती पैसे गोळा करावे लागणार, तेव्हा आपल्याजवळ तेवढे पैसे होणार. आणि डॉलर पण दिलेला आहे. एक कुवेती दिनार म्हणजे 3.25 डॉलर. एक कुवेती दिनार म्हणजे 267 रुपये. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कुवेत हा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. तर कुवेत हा कशाचा उत्पादक देश आहे?
तेल निर्यातदार देश आहे. इथला दुसरा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? तर पोलाद हा उद्योग, पोलाद निर्मितीचा उद्योग हा इथला दुसरा मोठा उद्योग आहे कुवेतमधला. चला, तर ह्या वर्षीचे पद्मविभूषण एकूण किती जणांना मिळाले? महाराष्ट्रात 5 जणांना. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सार्वजनिक सेवा या क्षेत्रात, श्रीमती वैजयंतीमाला बाली कला या क्षेत्रात, चिरंजीवी यांना कला या क्षेत्रात, श्रीमती पद्मा सुब्रमण्यम कला या क्षेत्रात, बिंदेश्वर पाठक यांना समाजसेवा ते मरणोत्तर, त्यांना मरणोत्तर हा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. तर कोणाला मिळाला? बिंदेश्वर पाठक यांना. आणि कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला? तर समाजसेवा या क्षेत्रासाठी. चला, तर नेक्स्ट बघूया. पद्मविभूषण एकूण किती जणांना मिळाला आहे? तर एकूण 17 जणांना मिळाला आहे पद्मविभूषण हा पुरस्कार. महाराष्ट्रातून किती जणांना मिळाला? तर महाराष्ट्रातून एकूण 6 जणांना मिळाला आहे. तर एक आहे हरमसजी कामा, यांना कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला आहे? तर साहित्य शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रासाठी हरमसजी कामा यांना महाराष्ट्रातून मिळाला आहे. आणि 2 नंबर आहे अश्विनी मेहता, यांना कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला आहे? अश्विनी मेहता यांना कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला? तर औषधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मिळाला आहे. 3 नंबरचा आहे राम नाईक, यांना सार्वजनिक सेवा या क्षेत्रात पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. 4 नंबर आहे राजदत्त, यांना कला या क्षेत्रात मिळाला आहे पद्मभूषण. प्यारेलाल शर्मा यांना कला क्षेत्रात मिळाला आहे. आणि कुंदन व्यास यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता यासाठी कुंदन व्यास यांना मिळालेलं आहे. तर नेक्स्ट आहे पद्मश्री किती जणांना मिळाला आहे? तर एकूण 110 जणांना मिळाला. तर महाराष्ट्रातून किती जण आहे? 6 जण. एक आहे उदय विश्वनाथ देशपांडे, ज्यांना क्रीडा क्षेत्रात मल्लखांब प्रशिक्षण यासाठी त्यांना मिळालं आहे उदय विश्वनाथ देशपांडे यांना. 2 आहे मनोहर डोळे, यांना औषधी विभागासाठी मिळालं. झहीर काझी यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी मिळालं आहे. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना औषधी क्षेत्रासाठी. कल्पना मोरपरिया व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी कोणाला मिळालं आहे? कल्पना मोरपरिया. आणि शंकरबाबा पापडकर यांना समाजसेवा. शंकरबाबा पापडकर यांना समाजसेवासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर एकूण पद्मश्री 110, पद्मभूषण 17 आणि पद्मविभूषण 5. पूर्ण संख्या अशी लक्षात ठेवा, कारण याच्या सेपरेट क्वेश्चन येतात. चला, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे अयोध्येच्या राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटाची ही मालिका अलीकडे कोणी सुरू केली? तर नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकिटावर अयोध्येच्या राम मंदिराचे स्मारक हे त्याच्यावर कोरलेले आहे. ते तिकीट आताच त्यांनी लॉन्च केले. नुकतीच कोणत्या राज्यात मोहजूज लढाई स्पर्धा 9 वर्षानंतर पुन्हा सुरू झाली? तर कोणत्या राज्यात सुरू झाली आहे मोहजूज लढाई स्पर्धा? आसाम राज्यात सुरू झाली आहे. आणि ती परत किती वर्षांनी सुरू झाली? तर 9 वर्षानंतर पुन्हा सुरू झाली आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीवर धावणार आहे? तर कशावर चालणारी बोट? सौर ऊर्जेवर चालणारी बोट. आणि भारतातील पहिली आहे ती. आणि कोणत्या नदीवर धावणार आहे? तर सरयू नदीवर धावणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे जागतिक यादीत 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान IT ब्रँड म्हणून कोणाला स्थान मिळाले? तर सर्वात मौल्यवान IT ब्रँड म्हणून कोणाला स्थान मिळाले? तर TCS कंपनीला स्थान मिळाले आहे 2ऱ्या क्रमांकावरच. असे क्वेश्चन लक्षात ठेवा, कारण TCS IBPS आपली एक्झाम घेता येतात, त्याच्यामुळे असे क्वेश्चन येतातच.
अलीकडेच अभूतपूर्व इकोमार्क ग्रीन ॲक्रिडिटेशन फ्रेमवर्कचे अनावरण कोणी केले आहे? तर UAE यांनी केले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2024 च्या दुसऱ्या दिवशी नुकतीच 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाला मिळाली? तर कर्नाटक या राज्याला मिळाली. तर नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे कोणत्या राज्याच्या कच्ची खारेक या फळाला GI टॅग मिळाला आहे? तर गुजरात. हे आपण वरतीच बघितलंय, रिपीट झालंय. आशियातील सर्वात मोठा नागरी विमानचालक शो विंग्स इंडिया 2024 नुकताच कोठे सुरू झालाय? तर आशियातील सर्वात मोठा नागरी विमानचालक शो विंग्स इंडिया नुकताच हैदराबाद येथे चालू झालाय. तर कुठे चालू झालाय? हैदराबाद येथे चालू झालाय. चला, तर हे आपलं आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया.